नमस्कार. आज बाप्पांचे आगमन झालेले आहे. तर आज आपण त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक बनवूया. आधी आपण उकड काढूया. उकडीसाठी अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, 1 चमचा साखर आणि 1 चमचा तूप घेऊन आधी उकळवून घ्यायचं आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे. त्यानंतर जेवढं आपण दूध आणि पाणी घेतलं होतं त्याच समप्रमाणात आपण इकडे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि ते हळूहळू मिक्स करायचं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालून आपण 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढून घ्यायची आहे. 2 मिनिटांनंतर गॅस बंद करून ही उकड 10 मिनिटांसाठी अशीच झाकून ठेवायची आहे. आता सारण तयार करण्यासाठी ते 2 मोठे ओले नारळ मी इथे बारीक किसून घेतलेले आहेत. गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले आहेत. आता आपण जेवढं ओलं खोबरं आहे, जर 2 वाट्या ओलं खोबरं असेल तर 1 वाटी गूळ घालून तो आधी गॅसवर आपण वितळून घ्यायचा आहे. त्यानंतर नारळाचा चव त्यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. हे थोडंसं मिक्स करून त्यानंतर आपण इथे 2 चमचे तूप घालायचं आहे. ते व्यवस्थित परत परतवून घ्यायचं आहे. वरून थोडे ड्रायफ्रूट्स इथे बारीक कट करून घालायचे आहेत. ते देखील अगदीच थोड्या प्रमाणात घालायचे आहेत. अगदी जास्तही नाही घालायचे आहेत. मंद आचेवर व्यवस्थित अगदी परतवून घ्यायचं आहे. गुळाला जे पाणी सुटलेलं होतं ते आपण व्यवस्थित अगदी सुकवून घ्यायचं आहे. व्यवस्थित पाणी सुकल्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि जायफळ किसून घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून आपण सारण थंड करून घ्यायचं आहे. तुम्हाला सारण जर जास्त ओलं वाटलं तर त्यामध्ये थोडीशी तांदळाची पिठी इथे घातली तरी चालेल. आता आपण जी उकड काढली होती त्याला 10 मिनिट झालेले आहेत. उकड थोडी अजून गरम आहे तर आपण व्यवस्थित इथे मिक्स करून मळून घेणार आहोत. आधी पेल्याच्या किंवा तांब्याच्या साहाय्याने गरम आहे तर केली तरी चालेल. थोडा पाण्याचा हात लावून व्यवस्थित अगदी मळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता उकडीचे पीठ बनवण्यासाठी 1 वाटी इंद्रायणी तांदूळ आणि 1 वाटी साधा तांदूळ हे असं एकत्र बारीक दळून घेतलं होतं. उकड व्यवस्थित मळून झालेली आहे. आता सर्वात शेवटी आपण हातावर थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि उकड एकदा परत मळून घ्यायची आहे. तूप लावून मळून झाल्यावर आपली उकड गरम आहे. उकडीचे मोदक करताना उकड नेहमी थंड करून घ्यायची असते. त्यासाठी आपण इथे झाकण ठेवून आपण अर्धा तास हे थंड करून घ्यायचं आहे. सारण आणि उकड दोन्हीही अगदी थंड झालेले आहे. अर्धा तास झालेला आहे. आता ही उकड आपण एकदा परत छान अशी मऊसूत मळून घ्यायची आहे. त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने सारणाचे असे व्यवस्थित एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपले मोदक एकसारखे तयार होतील. आणि उकडीचे देखील एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. आज मी तुम्हाला 2 सोपे प्रकार दाखवणार आहे मोदकाचे. आता पहिला प्रकार बघूया. व्यवस्थित गोळा हातात घेऊन आपल्या हाताला तांदळाची पिठी लावून व्यवस्थित अगदी हलक्या हातावर आपण पारी तयार करून घ्यायची आहे. अगदी पातळसर, मध्ये थोडं जाड राहिलं तरी चालेल पण कडेने अगदी पातळ अशी पारी तयार करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता पारी अशी पातळ तयार झाली की त्यामध्ये आपण सारण ठेवायचं आणि अगदीच हलक्या हातावर एकसारख्या अशा 3 बोटांच्या साहाय्याने कळ्या करून घ्यायच्या आहेत. सर्व कळ्या तयार झाल्या की त्या एकाच दिशेने फिरवायच्या आहेत. अगदी हलक्या हातावर आणि हळूहळू व्यवस्थित मोदकला टोक काढायचे आहे. अगदीच हलक्या हातावर कळ्या न मोडता टोक तयार करायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपला मोदक कसा छान तयार झालेला आहे. आता आपण दुसरा प्रकार बघूया. प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून अशी व्यवस्थित त्याच्यामध्ये गोळा ठेवून दोन्ही साईडनी प्लास्टिक कव्हर करून पेल्याच्या साहाय्याने अशी पारी तयार करायची आहे. अगदी व्यवस्थित एकसारखी पारी तयार होते. त्यानंतर त्यामध्ये सारण ठेवून ह्या अशा एकसारख्या त्याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत.
सर्व कळ्या एकसारख्या बनवून घ्यायच्या आहेत. खोल कळ्या तयार करायच्या आहेत. अशा पद्धतीत तुम्ही पाहू शकता. जर हाताला पीठ चिटकत असेल तर थोडीशी तांदळाची पिठी हाताला लावून हळूहळू तयार करायच्या आहेत कळ्या. अशा व्यवस्थित एकसारख्या कळ्या व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत. एकाच दिशेने त्या फिरवायच्या आहेत आणि नंतर हलक्या हातावर टोक तयार करायचे आहे. पाहू शकता अशी व्यवस्थित टोक तयार झालेली आहे आणि कळ्या देखील खूप छान बसलेल्या आहेत. जर हातावर पारी तयार करून व्यवस्थित मोदक येत नसतील तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता. प्लास्टिकमध्ये असं ठेवून त्याच्यावर पेल्याने एकसारखी पारी तयार करायची आहे गोल अशी. त्याच्यामध्ये मध्ये सारण भरायचं आहे आणि हलक्या हातावर तांदळाची पिठी हाताला लावून एकसारख्या त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही देखील पाहू शकता. अशा पद्धतीत सर्व कळ्या व्यवस्थित एकसारख्या हलक्या हातावर करून घ्यायच्या आहेत. सर्व कळ्या झाल्या की त्या व्यवस्थित एकाच दिशेने फिरवून मध्ये गोळा करून घ्यायच्या आहेत. मध्ये त्या जुळवून घेऊन मग नंतर त्याची हळूच टोक तयार करायची आहे अगदी हलक्या हातावर. तुम्ही पाहू शकता किती सुरेख कळ्या आलेल्या आहेत. मोदक देखील खूप सुरेख झालेला आहे. जर केळीचं किंवा हळदीचं पान अवेलेबल असेल तर ते चाळणीमध्ये ठेवून त्यामध्ये सर्व मोदक त्यावर सर्व म्हणजे चिटकत नाहीत. जर नसेल तर तुम्ही चाळणीला तूप लावून त्यावर हे मोदक ठेवले तरी मोदक फुटू नये यासाठी वरून थोडंसं पाणी शिंपडून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट एकदम हाय फ्लेमवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिट असं 15 मिनिट आपण हे मोदक उकडवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.